धीरेंद्र शास्त्रीने आपल्या प्रवचनातून कथा सांगताना हिंदू धर्मातील खरे आध्यात्मिक विचार सांगावे, ते सोडून इतिहासाची मोडतोड करून खोटा इतिहास लोकांना सांगू नये. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, शहाणी आहेत. त्यांना महाराष्ट्राचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, इतर महामानवांचा इतिहास माहीत आहे, वाचत आहेत, समजून घेत आहेत आणि दुसऱ्यांना समजून सांगत आहेत. त्यामुळे धीरेंद्र शास्त्रीने महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील महापुरुषांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नसताना त्याची मोडतोड करून खोटा इतिहास महाराष्ट्रातील जनतेला सांगू नये. आपलं आध्यात्मिक कार्य सोडून खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी त्यांचं आध्यात्मिक कार्य करत राहावं अशी विनंती. धन्यवाद. जय शिवराय.